नाही, गेल्या 43 वर्षापासून शिवसेनेत काम करीत असताना म्हणजे वयाच्या म्हणजे 9वीत असताना मी तेव्हापासून काम करतो आहे. आणि आता माझा मुलगा वयात आला, मला मागच्या पंचवार्षिकलाही तिकिटासाठी भांडावं लागलं. तेव्हाही तिकीट कापलं, तेव्हाही माझ्या मुलाचं तिकीट कापलं आणि त्या रागात मी माझं तिकीट फाडून फेकून दिलं. आत्ताही तीच अवस्था होती, आत्ताही तशीच अवस्था होती. मी चार पाच दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो. राऊत साहेबांना सांगितलं, साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे. बरं बघतो म्हणे, मी करतो. त्यांचा रिप्लाय काही आला नाही. म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला का बा आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा. गेली 40 वर्ष तुम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक होतात, महापौर सारखं पद आपल्याकडे होतं. आज पक्ष सोडताना ह्या सगळ्याची आठवण झाली नाही? नाही, खरोखर दुःख होतं आहे ना. मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांनी मला विविध पदं दिली. खरोखर पण त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही. माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला फार मोठं केलं. पण आता आपण बघितलं हे पुढचं जनरेशन, आता संपूर्ण निवडणुका लागल्या महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघितलं, सगळं न्यू जनरेशन येतं आहे. मागच्या पंचवार्षिकला तीच अवस्था, ह्या पंचवार्षिकला तीच अवस्था. मग करायचं काय त्याचे? मग आम्ही म्हातारे झाल्यावर हे करायचं. म्हणून त्यापेक्षा मग आम्ही निर्णय घेतला का कुठेतरी भारतीय जनता पार्टीत जायचं. कारण लोकांना जे कबूल केलेलं आहे, तुम्हालाही माहिती, मला म्हणजे सामाजिक काम असेल, विकासाची कामं असेल, याला खूप प्राधान्य देतो मी. आणि जर खऱ्या अर्थाने जर विकासाची कामं ह्या प्रभागात जर करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीत न्याय देऊ शकेल. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतो आहे. तुम्ही असं म्हणाला की तुमच्या मुलाच्या तिकिटासाठी तुम्ही राऊत साहेबांना भेटलं. मग इथे तुम्ही सोडून कोण उमेदवार होतो दुसरं, की त्यांना डावलून त्यांना असं काही होतं का? स्पर्धा होती कुठे इथे? नाही, होते ना, इच्छुक होत्या आणि तिघंजण इच्छुक होते, स्पर्धा होती. पण चालायचं, निवडणुका म्हटल्या का ह्या स्पर्धा होतच असत्या. म्हणून या सगळ्या गोष्टी भाजपमध्ये शब्द मिळाला आहे तिकिटाचा? हो, देतील तिकीट. म्हणून आता चाललो आहे आम्ही सगळे, म्हणजे आमचं पॅनलच प्रवेश करत आहे. शाहू महाराज आहे, मी आहे, यतीन वाघ आहे, संजय चव्हाण, चौघे आम्ही प्रवेश करतो आहे. भाऊ, आपण म्हटलात की या ठिकाणी संजय राऊत साहेबांपर्यंत आपण सगळा विषय नेला होता. आपली नेमकी नाराजी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोणावर आहे? नाही, माझी अजिबात ठाकरेंवर नाही. माझी ठाकरेंवर नाराजी नाही आणि मी त्यांच्यावर नाराजीसुद्धा व्यक्त करणार नाही. काय पण ज्या पद्धतीने आपण बघितलं मागच्याही निवडणुकीत जे लोकल पदाधिकारी होते त्यांनीच अन्याय केला. कशा पद्धतीने केलं, नंतर त्याचं रूपांतर कशात झालं हे तुम्ही बघितलेलं आहे. हाणामारीत झालं. आता त्या गोष्टी आपण नाही करू शकत. काय म्हणून परत जर ती पुनरावृत्ती घडत असेल तर त्यापेक्षा आपण कुठेतरी निघून गेलेलं बरं. म्हणून आपण हा निर्णय घेऊन टाकलेला आहे. आपल्याला ठाकरे गटाकडून तिकीट नाकारण्यात आलं असं आपला आरोप आहे? नाही, नाकारलं नाही. तर माझ्या सुनबाईला तिकीट हे केलं होतं. तर त्याप्रमाणे माझी सुनबाई कामाला लागली होती. संपूर्ण तिचा प्रभाग फिरून झाला होता आणि तिकीट नाकारण्याचा काही विषय नाही. फक्त मुलाऐवजी सुनेला हे केलं होतं. पांड्यांच्या घरात किती उमेदवारी देणार असं काही ठरलंय का इकडे सिडको किंवा इतर भागामध्ये? नाही, आता मी तर आमच्या सुनबाईबाबतच आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आमच्या इथल्या लोकांनी ठरवलं का आमच्या ऋतुराजचे मिसेस आहे आदिती पांडे, तिला लॉन्च करायचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे कामाला लागलेलो आहे. आपण ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदांचा राजीनामा दिला आहे, तो स्वीकारला गेला आहे, काय नेमकं? नाही, राजीनामा नाही दिला. राजीनामा पाठवून देणार मी. आता हे प्रवेश झाला का सगळे राजीनामा पाठवून देणार. तुमच्यासह किती तुमचे समर्थक पदाधिकारी आता भाजपमध्ये प्रवेश करतात? माझी मिसेस माझी नगरसेविका आहे. माझा मुलगा काय पदावर आहे? सहसचिव आहे महाराष्ट्राचा. उपमहानगरप्रमुख संदेश फुले,
अजून शाखा प्रमुख आहे आमचे, काही विभाग प्रमुख आहे. हां हां माझी शिक्षण उपसभापती आहे. आम्ही असे अनेक कार्यकर्ते असं पदाधिकारी सगळे प्रवेश करतोय आज. हो, इतक्या वर्षांपासून आपण आता म्हणाला की 43 वर्षापासून मी शिवसेनेत काम करतोय. तिकीट निवडणुकीचं कारण आहे का भाजपमध्ये जाण्याचं किंवा अन्य काही कारण आहे? नाही आपण बघितलं ना मागच्याही निवडणुकीत काय झालं, ह्याही निवडणुकीत त्याला डावललं. मग आम्ही सुनबाईचा प्रचार पण चालू केला. जवळजवळ 8-10 दिवस झाले सुनबाई संपूर्ण प्रभाग फिरली आणि सगळं प्रभाग फिरत असताना कुठेतरी वाईट वाटत होतं ह्या गोष्टी का आपण एवढं काम करतोय. नाशिक इतकं तर मी सांगतो म्हणजे पक्ष वाढीसाठी तर माझ्या इतकं काम कोणी केलं नसेल. म्हणजे आमचे सण उत्सव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर लोकही नाव घेतात का विनायक पांडे इतकं मोठा कार्यक्रम कोणी करत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आणि वर्षभर आम्ही कार्यक्रम करतो. म्हणजे आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीसुद्धा आहे ना मुंबईत साजरी होत नसेल ना तशी मी माझ्या इथं साजरी करतो. मुंबईतले काही आमदार वगैरे म्हणजे मागच्या वर्षी आले ना ते म्हणे मुंबईतसुद्धा असं होत नाही. म्हणजे एवढं सगळं करून पण जर अशा पद्धतीने जर चुकीचं होत असेल तर योग्य नाही आहे ते. आतापर्यंत शिवसेनेत जे बाहेर पडले ठाकरेंच्या शिवसेनेतनं त्यांनी आक्षेप असा घेतला की वरिष्ठ पातळीवर त्यांची दखल घेतली जात नाही, त्यांना विचारलं जात नाही आणि मधले काही लोक जे आहेत तेच सगळा पक्ष चालवत आहेत. नाही तसंच आहे ना, तसंच आहे. शिवसेना प्रमुख आहे ना म्हणजे लहान कार्यकर्ता असेल का मोठा कार्यकर्ता असेल त्याला बोलून त्याची विचारपूस करायची. पण आत्ता काय झालेलं आहे, माध्यम कोणीतरी आलेलं मध्ये ते तिथपर्यंत पोहोचूनच देत नाही आहे. म्हणजे आपल्या व्यथा तिथपर्यंत जर जात नसेल तर काय उपयोग आहे हो. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांवर आपला रोष आहे? नाही स्थानिक पातळीवर काय कोण नेते राहिले हो. नेते राहिले का? शेवटचा नेता मी होतो जुना मी त्याच पक्षात होता. आता राहिलं कोण तिथे? वसंत गीते हां कुठे? वसंत गीते तिथे होते ना तुमच्याबरोबर? हा होते ना. वसंत गीते आहे ते आहे पक्ष चांगला सांभाळती करो त्यांना शुभेच्छा. हो पण तुम्ही एकीकडे म्हणतात मीच नेता आहे, माझ्यासारखा आता कोणी तिथे नेता राहिले नाही, दुसरीकडे तुम्ही म्हणतात की आम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून आम्ही हे जातो. म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगायचं? तिकीट मिळालं नाही. तिकीट मिळाले माझ्या सुनबाईला. हां म्हणजे तिकीट माझ्या सुनबाईला कामाला लावून दिलेलं आहे. माझं तिकीट कोणी नाकारलेलं नाही, फक्त मुलाऐवजी सुनाला झालं हां असं म्हणून त्याच्यामुळे. आणि आमच्या सर्वांची इच्छा होती आमच्या इथल्या संपूर्ण नागरिकांची तुम्ही विचारा ह्या प्रभागातील त्या ऋतुराजला इथं लॉन्च करा यावर्षी. पण मग आता भाजप ऋतुराजला देणार का वहिनींना देणार? नाही सुनबाईसाठीच मागितलं आम्ही तिथंही. आमच्या सुनबाईसाठीच मागितलं. आम्हाला काही कुठे डिस्प्यूट करायचं नाही आहे. जो आहे वो ठीक आहे. अजून काही चहा मागू तुम्हाला? नाही काही